माननीय उच्च न्यायालयाचे आभार मानायचे की गेल्या अनेक वर्षाचा भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी ही नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी नियमाप्रमाणे केले पाहिजे या दृष्टिकोनातून निर्णय दिला. नाही तर हे सरकार हे काय निवडणूक लावायचंच नाही आणि प्रशासकाच्या नावाखाली लूट करायची या भ्रमामध्ये होतं. आणि मला असं वाटते मतदारांना, जाणकार जे मतदार आहेत त्यांना हे कळून चुकलेलं आहे. आपला लोकप्रतिनिधी नसल्यामुळे किती अडीअडचणी त्यांना सहन करावे लागलेले त्या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये. तर एक आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणूनच आज मी स्वतः नगराध्यक्ष आणि आमच्या सर्व उमेदवारांचा फॉर्म भरण्यासाठी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींचा आशीर्वाद आणि आदरणीय आदित्यजींचं सहकार्य घेऊन यांना भेटण्यासाठी आलोय. आणि एक चांगली लढत आणि भविष्य काळामध्ये या नगरपालिकेमध्ये निश्चितपणे भगवा हा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पडतील हा आत्मविश्वास व्यक्त करण्यासाठी मी आलोय. तुम्ही बघता की प्रचंड रॅली झाली, ही सुरुवात झालेली आहे. अनेक उमेदवार, आमच्या महिला उमेदवार असतील किंवा सक्षम आणि जे लोकांमध्ये चारित्र्य संपन्न होऊन काम करणारे हे लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन आम्ही निवडायचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे. आणि तुम्ही बघता की समोर जे कसे उमेदवार दिलेले आहेत, काय त्यांची परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचाराचा पैसा हा आता लोकांमध्ये वाटला जाईल, मतदारांना वेगवेगळे आमिष दाखवले जाईल. पण मला आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीने कोविडमध्ये आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने काम केलं त्याचाच आदर्श समजून की सर्व उमेदवार निवडून आल्यानंतर तुमची सेवा आणि त्यांची सेवा करण्याचं काम करतील. आणि इकडे स्वतः मी लक्ष घालणार आहे. माझ्याबरोबर आदरणीय आदित्यजी यांचं मार्गदर्शन या नगरपालिकेला मिळणार आहे. आणि म्हणून मुंबई शहराचा विकास जसा आम्ही करतोय त्या एका वॉर्डामध्ये जसं चांगलं काम करू शकतो तसं या नगरपालिकेकडे इकडच्या नागरिक सुविधा जे गैरसोय होत आहेत, वाढणारी शहरीकरण आणि नागरीकरण आणि सर्वात महत्वाची जी ट्रॅफिकची जी व्यवस्था व्हायला पाहिजे, जी अत्यवस्था झालेली आहे. मोठ्या प्रमाणावरती कॉन्क्रिटीकरणच्या नावाखाली पैसे आलेत पण शासनाकडनं पण खाली ते पैसे आतापर्यंत गेलेले नाहीये. पाणीचे गैरसोय आहेत, वॉटर, गटर आणि मीटर जे आम्ही आमच्या मुंबईतल्या भाषेत म्हणतो, आजही इकडच्या ग्रामीण भागातून वाढणारी नागरीकरण आणि शहरीकरण मध्ये त्या नगरपालिका स्थापना केल्या पण त्याला निधी दिली जात नाही, राजकारण केलं जातंय. आणि त्याहीपेक्षा निधी आली तर त्याचा मोठ्या प्रमाणावरती गैरवापर झालेला आहे. आणि या सर्वांचा समाचार घेण्यासाठी नजीकच्या काळामध्ये सुषमाताई अंधारे हे या प्रचारामध्ये देखील सामील होणार आहे. मी स्वतः देखील आदरणीय उल्हास शेवाळेजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण इकडे पूर्ण नियंत्रण ठेवून या सर्व उमेदवारांना ताकद देण्याचं काम आम्ही करणार आहोत. काही आता